आपण बघत आहात आवाज कसमादेचा। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय IT कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धर्मांतरणाचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल केले असून 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मागील 4 वर्षापासून हा प्रकार सुरू असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्यानं या घटनेची गंभीरता अधिकच वाढली आहे। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित कंपनीच्या कार्यालयात मोर्चा काढत निषेध व्यक्त केला। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली। काही कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आंदोलकांना रोखले। यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाला कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी आज सोडण्यात आलं। या चर्चेदरम्यान पदाधिकाऱ्यांनी कंपनीत घडलेल्या घटना अत्यंत गंभीर व धक्कादायक असल्याचं सांगत व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली। महिलांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे असे प्रकार वाढल्याचा आरोप त्यांनी केलाय। आंदोलकांनी कंपनीतील वातावरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। कंपनी परिसरात कर्मचाऱ्यांकडून वारंवार सिगारेट सेवन, बेशिस्त वर्तन, रस्त्यावर अनधिकृत वाहनतळ आणि सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। यामुळे महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरणात काम करावे लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून आणखी काही संशयितांचा शोध घेतला जातोय। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली असून योग्य न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आम्ही या आंदोलनाला निषेध नोंदवण्याकरता या ठिकाणी आलो आहे, परंतु आम्ही जे निवेदन मध्ये घेऊन जात होतो त्याला विरोध केल्यामुळे आम्हाला ठिय्या आंदोलन करावं लागलं। ज्या पद्धतीने आपण बघितलं असेल TCS सारख्या नामांकित कंपनीमध्ये आमच्या 9 हिंदू बहिणींवर अत्याचार होतोय आणि हे षडयंत्र आहे। हे फक्त नाशिक मध्ये नाही तर संपूर्ण भारतभरात याचे पायामुळे चेक केले पाहिजे, याची तपासणी केली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रात भारतातनं याच्या पायामुळे नष्ट केले पाहिजे। तेव्हाच ही जिहादी माणसं